विधान परिषदेचे निकाल आणि ऑपरेशन टायगरची राजकीय वर्तुळात चर्चा असताना सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक वेगळाच कलगीतुरा रंगला। आमदार भास्कर जाधव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद नार्वेकर यांच्यात असलेला तणाव चव्हाट्यावर आला। याला निमित्त ठरलं भास्कर जाधवांनी उच्चारलेलं आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलेलं एक वाक्य। नेमकं काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत वादाचा हॉर्न। मिलिंद नार्वेकरांना बोललेलं भास्कर जाधवांचं वाक्य कुठलं? मिलिंद नार्वेकरांनी विरोधी पक्षनेता नेमण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना का केली? मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेतले दोन अत्यंत महत्त्वाचे मोठे नेते। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी जाधवांनी आवेगानं काढलेले उद्गार आणि त्यानंतर नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेली एक पोस्ट, यामुळे चर्चा रंगली ती ठाकरे सेनेतल्या अंतर्गत वादाची। 19 तारखेला म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापन दिनाला भास्कर जाधव एका संकेतस्थळाला मुलाखत देत होते। मुलाखत देत असताना मागे अडकलेली गाडी सतत हॉर्न देत होती। त्यामुळे हॉर्न देणारी गाडी कोणाची असं भास्कर जाधवांनी विचारलं। त्यावेळी ती गाडी नार्वेकरांची असल्याचं सांगितलं गेलं। तेव्हा नार्वेकर कोण लागून गेला असं भास्कर जाधव बोलून गेले। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी नार्वेकरांनी या व्हिडिओसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली। फ्रस्ट्रेशन। माननीय मुख्यमंत्री महोदय, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, अशी एक पोस्ट नार्वेकरांनी केली। जाधवांची उद्विग्नता आणि नार्वेकरांच्या टोलेबाजीमुळे धुसकून सवाट्यावर आल्यानंतर स्वतः भास्कर जाधवांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही ऐका। मुळामध्ये मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही। पहिली सुरुवात झाली ती थोडीशी त्यांच्या गैरसमजातून झाली। 19 तारखेला ज्यावेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये आमच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारची गर्दी लोकली होती आणि अनेक लोकांना आतमध्ये प्रत्यक्ष हॉलमध्ये जायचं होतं, पण त्यांना आतमध्ये जाणं शक्य नव्हतं। ज्यावेळेला माझी गाडी आली त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांनी गराडा घातला आणि मला विनंती केली की आम्हालाही तुम्ही बरोबर घेऊन चाला। म्हणून मी गाडीतून खाली उतरलो आणि लोकांना समजावत थोडा मीडियाशी बोलत हळूहळू मी गेटच्या आतमध्ये गेलो। हॉर्न वाजत होता। हॉर्न वाजत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळेला 5-25 शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले त्या गाडीबरोबर आतमध्ये येण्याच्या याच्यामध्ये। आणि म्हणून मी सहज नॅचरली विचारलं कोणाची गाडी, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो। त्यामुळं नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काही फार म्हणजे क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असलेलं काय झालं। नार्वेकरनं मला वाटतं ते कोण नार्वेकर हा शब्द लागला। आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या पक्षाच्या सोहळ्याला कशाला येतील असा प्रश्न भास्कर जाधवांच्या मनात आला की नाही हे त्यांनाच माहीत। मात्र निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सेनेला टोमणे लगावण्याची संधी सोडली नाही। आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात। तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं। काही जणांनी तर थेट भास्कर जाधवांसाठी गळ टाकायलाही सुरुवात केली। भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला, म्हणून भास्कर जाधव सुद्धा किती काळ तिथे राहतील हे देव जाणे, परंतु भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाहीये। तो अन्यायाला वाचा फोडणारा आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मला वाटतं ते अशा गोष्टीला तो सडेतोड उत्तर सुद्धा देईल। आणि मिलिंद नार्वेकरांचा अपमान करायचा प्रयत्न केला। मला वाटतं की मिलिंद नार्वेकरांचं ट्विट देखील ते उपरोधिकच ट्विट आहे की मला काही मिळत नाही म्हणून मी एका शिवसैनिकावरती राग काढतोय आणि उद्धवजींच्या जवळ त्या शिवसैनिकावर राग काढतोय। अशा पद्धतीत मिलिंद नार्वेकरबद्दल बोलत असताना
भास्कर जाधवसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, जे शिवसैनिक होते मग 2 पक्ष फिरून पुन्हा शिवसेनेत आले, त्यांना मिलिंद नार्वेकर काय हे देखील माहिती आहे. तर मिलिंद नार्वेकरवर बोलत असताना अशा पद्धतीचा अपमान करू नये म्हणूनच लोक सोडून जातात. या वादाचं निमित्त करून चंद्रपूरचे भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी टोले लगावले, पण ते ठाकरेंना नव्हे. अशा पद्धतीचे महायुतीमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत जे अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात आणि आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधण्याचं काम करत असतात. आणि त्यातलेच महाविकास आघाडीमध्ये भास्कर जाधव आहे, तर म्हणून मिलिंद नार्वेकरांनी चांगलं म्हटलं किंवा त्यांना विरोधी पक्षनेता करावा. तर अशा पद्धतीचे काही महायुतीमध्ये सुद्धा आहे जे विरोधी सरकारमध्ये राहून, सरकारसोबत राहून हे विरोधी भूमिका घेत आहेत. आमची अशी मागणी आहे की त्यांना सुद्धा विरोधी पक्षनेता करावा. जोरगेवारांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख सुधीरभाऊ मुनगंटीवारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मात्र या वादाला महत्त्व देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. अरे मला वाटतं ह्याच्यात एवढे देशात आणि राज्यात एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, ह्यांनी पण तेवढे इम्पॉर्टन्स दिला नाही, त्यांनी पण इम्पॉर्टन्स दिलं नाही. हे चालू असतं ना, आता आपल्या वर्णित किती चालू असतं, थोडं थोडं चालू असतं. की अशा या मार्मिक दृष्टिकोनातून या गोष्टी आपल्याला घ्यावे लागतात. काल भास्करराव पण बोललेत, कारण ते त्यांच्या जागेवरती आहेत. त्यानंतर आज मिलिंदजींनी सांगितलं ते पण आहे. त्याला सार्कस्टिक वेनी ज्याला आपण म्हणतो, अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं त्याला फार सिरियसली घ्यायची गरज नाही. आपल्या पक्षाच्या नेत्यांना संयम ठेवण्याचा सल्ला देताना संजय राऊत यांना स्वतःलाही हसू आवरलं नाही. संयमानं वागलं पाहिजे आणि जर संयम कमी पडत असेल तर थोडा माझ्याकडून घ्या. माझ्याकडून थोडा संयम घ्या आणि मग त्या संयमाचा वापर सार्वजनिक जीवनात करा. हा तुमचा सल्ला आहे तुमच्याच पक्षातल्या नेत्यांना? नाही, माझे सहकारी आहेत दोन्ही. भास्करराव जाधव काय, आमचे मिलिंद नार्वेकर काय. पक्षाला सध्या संयमाची गरज आहे. थोडा संयम पाहिजे अंतर्गत बाबीमध्ये. नार्वेकरांनी मात्र या विषयावर अधिक काही बोलण्यास नकार दिला. ट्विट केलेलं आहे, त्याच्यानं ज्याला समजत ते समजतील. ट्विट केलेलं आहे, त्याच्यानं ज्याला समजत ते समजतील. पेल्यातलं हे वादळ पेल्यातच राहावं असा प्रयत्न ठाकरे सेनेकडून होताना दिसतोय. स्वतः भास्कर जाधव यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण म्हणतात ना, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.